सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी चांगलीच गाजताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून विविध पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि या सर्व याच्यामध्ये प्रभाग क्रमांक जो 25 आहे, या प्रभागामध्ये श्रीशैल मामा म्हणजेच वैभव हत्तुरे यांची चर्चा या ठिकाणी होताना पाहावयास मिळत आहे. कारण त्याला असाच आहे, कारण की तो वैभव हत्तुरे यांचा हा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. पण या ठिकाणी नागेश टाकमोग जे भाजपचे आहेत उमेदवार, त्यांचेही इकडे तगडी फाईट होताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये वैभव हत्तुरे कुठे ना कुठे बाजी मारताना दिसत आहे. एकंदरीत नागरिकांचा कल काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपल्यासोबत काही हा एरिया आहे, तो हा भाजी मंडईचा एरिया आहे आणि प्रभाग क्रमांक 25 मधील हा मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठामध्ये अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात. नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, कोण विकास करेल, कोण होणार नगरसेवक, याची आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत काही फळ विक्रेते आहेत, सामान्य नागरिक आहेत, जाणून घेऊया त्यांच्या भावना. क्या बोलते बॉस, कैसा है माहौल, क्या चल रहा है? माहौल तो राष्ट्रवादी का चल रहा है और हमारा तो मतदान है वैभव हत्तुरे को ही रहेगा। मैं कुछ पूछा भी नहीं, डायरेक्ट वैभव हत्तुरे क्यों? माहौल तो ही है अब हत्तुरे, मेंबर हत्तुरे। उधर से भाजपा से नागेश टाकमो भी जोर लगाए तो है और शिवसेना शिंदेगढ़ की भी है, क्या बोलते हो उसमें? कोई भी रहने दो, लेकिन हम इधर तो आएगा, हत्तुरे से तो आएगा राष्ट्रवादी मेंबर हमारे। क्या गारंटी क्या है, क्या क्यों लगता है आपको ऐसा? काम अच्छे किए, रोड के काम बोलो, नल की बोलो, ड्रेनेज बोलो, सब काम किए मेंबर हमारे। कोई ऐसा दिक्कत नहीं की कोई काम ऐसा अधूरा छोड़ा है, सब मेंबर ही किया हमारे। म्हणजे आपलं ठरलंय. ठरले ते ठरलंय। काका, काय इथले रहिवासी आहे का तुम्ही? काय माहोल काय चालू आहे आता सध्या? काय घड्याळ घड्याळ वैभव हत्तुरे का हो, डायरेक्ट वैभव हत्तुरे? काम केलेलं आहे ना, हा. काम केलेलं आहे. कामाला महत्वाचं आहे. मग तिकडून भाजप म्हणते की आम्ही पण विकास केलेले आहेत, शिंदे गटाचे पण उमेदवार आहेत. नाही, बाकी कोण केलं नाही काम, ह्यानेच केलेलं आहे इथं. हा. म्हणजे आता जवळजवळ तुमचं वय 75 प्लस असेल वय आपलं, बरोबर ना? 80 वय आहे. मग यावेळी वैभव हत्तुरे जाणार आहे आपलं. हा, काय 40 वर्ष कोण काम केलं नाही ना, 5 वर्ष काम करून दाखवलेलं आहे. हा हा हा. म्हणजे आता वैभव हत्तुरेंना या ठिकाणी तोड नाहीये. तोड नाही, मग येणारा 16 तारखेला कुणाचा गुलाल उधळेल या भागामध्ये? त्याच तर इकडे कॅमेराकडे आमच्या काय सांगाल, कॅमेराकडे बघून सांगा, इथे हा. गुलाल कुणाचा उधळेल? वैभव हत्तुरे. क्या बात आहे. ओके, म्हणजे कुणाचा वार ओके आहे? सगळ्याच ओके आहे. या सगळ्यामधून कोण टॉप जाईल? हे मग काय सांगता येत नाही, घड्याळ जाईल. जे प्रचार आहे हा. सगळ्यांचं चांगलं चालत. या प्रभागाचा विकास झालाय का? विकास आहे की विकास झालाय. भरपूर. कुठल्या पक्षाने केलाय? आपलं बीजेपीनं बीजेपीने. हा वैभव हत्तुरे. वैभव हत्तुरे. आता वैभव हत्तुरे घड्याळ करून लढतायत. काय आता त्यांचं पण परत हे म्हणजे करायचं. तुम्ही पक्ष बघणार नाही, वैभव हत्तुरेंना बघणार? हा राईट. अच्छा, हा. म्हणजे ठरलंय आपलं वैभव हत्तुरे. क्षेत्र आहेत. क्या बात आहे. आपण निवांत बसलेला, चाय घेताय, काय म्हणताय वारा आपला प्रभाग 25 चा? घड्याळचं आहे, अरे बापरे. घड्याळ मी काय विचारू, डायरेक्ट घड्याळ बोलला. एवढा विश्वास कुठून? विश्वास म्हणजे आत्मविश्वास आहे. त्यानं काम केलंय सगळं चांगलं व्यवस्थित. हा. कोणतं लहान मोठं कामाला पळून येत होतं, सहकार्य केलंय, सगळं केलं म्हणून करायचं, बाकी काय नाही. इथं विकास चालेल की धर्म चालेल या भागामध्ये? विकास आणि धर्म दोन्ही पाहिजे त्या जागेवर. विकास आणि धर्म दोन्ही आहे त्यांच्याकडे, घड्याळकडे, म्हणून घड्याळाला. महाराज, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. काका इकडेच या. प्रश्न विचारतोय. आता बीजेपी इथे दावा ठोकतेय की बाबा आम्ही विकास केलेला आहे, आमच्या काळात आमच्या पक्षाने इथे विकास केलेला आहे. पण वैभव हत्तुरे म्हणतात की मला पक्षाने डावललं तर पण माझा विकास इथं चालतो. हे खरं आहे का? भाजपमध्ये असताना वैभवच केलेला आहे विकास, ते खोटं नाही आहे. तरी पण आता त्यांना तिकीट दावल्यामुळं घड्याळ घेतलं, घड्याळला आम्ही मतदान देणार. मग आता जे भाजपचे उमेदवार आहेत, माहिती असेल कोण आहे? हा, त्याने डावा ठोकतात, प्रचार करतात. काय त्यांची गुलाला उधळेल, त्यांचा बीजेपीचा उधळेल की राष्ट्रवादी चालेल? त्यांचा आत्मविश्वास आहे, त्यांना बोलणारच बोलतंय. आमचा आत्मविश्वास आम्ही बोलतो. मग त्यांना तुम्ही, आपण महाराज आहात, त्यांना आशीर्वाद द्याल का? कुणाकडे जाईल आपला? सगळ्याला आशीर्वाद असतं आमचं, एकाला बी असं नाहीये. सगळं समान आहे आमच्याकडे. मतांचा आशीर्वाद कुणाकडे जाणार आहे? ते बोलत नाही आम्ही, फक्त आशीर्वाद देतो. आमचं मत घड्याळ आहे. महाराजांचं ठरलेलं आहे, घड्याळा मत जाणार आहे. काका, आपण चाय घेत आहे, काय मस्त आहे का चाय? फर्स्ट क्लास. अच्छा, मग नाही मी घेतलेले आहे, घेऊया आपण नंतर ना. पण आता काय म्हणतोय राजकीय चहा, काय म्हणतोय?
सगळ्यांच्या जोरात आहे हा सध्या. असं कोण पुढं मागं असं काही नाहीये. हा. सगळे जोरात आहेत. तरी पण एक असेल की आपल्या मनातला की बाबा याचा सॉफ्ट कॉर्नर असेल कुठल्या तर पक्षाचा. नाही तसं काय बोलू शकत नाही. हा. पण मग काय विकास झालाय का या भागाचा? हा, झालं. अच्छा, म्हणजे कोणत्या पक्षाकडून झालेला आहे? नाही आता मागे जे विद्यमान सदस्य होते त्यांच्याकडून झालेले आहेत. हा, मग आता ते विद्यमान सदस्य आता दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. आले तर करतील असं अपेक्षा आहे.